असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. नवनीत दीपावली गृहपाठ इयत्ता 3री सेमी इंग्लिश. अशा विषय पान नंबर 2 वरील. वाचा आणि यासाठी कोणता शब्द वापरतात ते लक्षात घ्या. रिकाम्या चौकटीत योग्य अक्षर लिहून शब्द पूर्ण करा. 1. दररोज प्रसिद्ध होणारे. उत्तर दैनिक. 2. पालन करणारा. उत्तर पालक. 3. मोठ्या आकाराची फळभाजी. उत्तर भोपळा. 4. आंब्याची बी. उत्तर कोय. 5. घराच्या मागील मोकळी जागा. उत्तर परसबाग. आता यानंतर आपण बघणार आहोत अधोरेखित शब्दांऐवजी कंसातील शब्द वापरून वाक्यात बदल करा व पुन्हा लिहा. 1 नंबर, राजू पेरू खातो. या ठिकाणी आपल्याला राजू ऐवजी गीता वापरायचा आहे. उत्तर गीता पेरू खाते. 2. मी बाजारातून पुस्तक आणले. पुस्तक ऐवजी आपल्याला पुस्तके वापरायचं आहे. उत्तर मी बाजारातून पुस्तके आणली. 3. तो क्रिकेट खेळतो. तो ऐवजी आपल्याला ते वापरायचं आहे. उत्तर ते क्रिकेट खेळतात. 4. उद्या बाबा मुंबईला जातील. उद्याच्या जागेवर आपल्याला काल वापरायचं आहे. उत्तर काल बाबा मुंबईला गेले. 5 नंबर, मी दररोज अभ्यास करतो. मी ऐवजी आपल्याला आम्ही वापरायचं आहे. उत्तर आम्ही दररोज अभ्यास करतो. 6. हे आंब्याचे झाड आहे. झाड ऐवजी आपल्याला झाडे वापरायचं आहे. ही आंब्याची झाडे आहेत. सांगा पाहू, बाराखडीत एकूण स्वर किती असतात? आता पूर्वी आपण बाराखडी वापरत होतो. आता 2 स्वर त्याच्यामध्ये आणखी ॲड झालेले आहेत, ॲ आणि ऑ. म्हणून बाराखडीच्या ऐवजी आपण 14 खडीत एकूण स्वर किती असतात? उत्तर 14. आता आपण बघू पान नंबर 3 वरील प्रश्न. अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करा. जसे ड क मा बरोबर माकड. 1. पावदिली बरोबर दीपावली. 2. डाजोरक्ष बरोबर जोडाक्षर. 3. रंसभमा बरोबर समारंभ. 4. यरानमा बरोबर रामायण. 5. रराकेच क बरोबर केर कचरा. आता आपल्याला खालील घोषवाक्य पूर्ण करा. 1. पाणी अडवा, पाणी जिरवा. 2. वाचाल तर वाचाल. 3. एक मूल एक झाड. 4. साक्षर जनता भूषण भारता. 5. लस द्या बाळाला, पोलिओ टाळा. आता आपण पुढील प्रश्न बघू. खालील वाक्यांचा योग्य घटनाक्रम लावा. या ठिकाणी काही वाक्य आहेत आणि ती वाक्ये मागे पुढे दिलेली आहेत. आपल्याला योग्य घटनाक्रम या वाक्यांचा लावायचा आहे. बघूया आपण वाक्य. मधुने भाजी खाल्ली. बाबांनी बाजारातून भाजी आणली. आजीने भाजी चिरली. आईने भाजी शिजवली. ताईने भाजी स्वच्छ धुतली. आता उत्तर आपण बघू. 1. बाबांनी बाजारातून भाजी आणली. 2. ताईने भाजी स्वच्छ धुतली.
3. आजीने भाजी चिरली. 4. आईने भाजी शिजवली. 5. मधूने भाजी खाल्ली. सांगा पाहू भारताचे प्रधानमंत्री कोण आहेत? उत्तर नरेंद्र मोदी. पान नंबर 4 वरील प्रश्न आता आपण बघू. खालील उतारा वाचा व त्याखालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. वर्षातून एकदा येणारा बेंदूर हा बैलांचा सण. या दिवशी शेतकरी आपल्या बैलांना कामाला जुंपत नाहीत. बैलांना आंघोळ घालतात, त्यांची शिंगे रंगवतात, बाशिंगे बांधतात, त्यांच्या अंगावर झुली चढवतात, त्यांना पुरणपोळी खायला देतात. याच दिवशी त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढतात. आता आपण प्रश्न बघू. रिकामी जागा हा बैलांचा सण. उत्तर बेंदूर हा बैलांचा सण. 2. बेंदूर हा सण वर्षातून रिकामी जागा येतो. बेंदूर हा सण वर्षातून एकदा येतो. 3. बैलांच्या अंगावरील सुशोभित दिसणाऱ्या कापडाला काय म्हणतात? उत्तर झुली. पुढील प्रश्न आता आपण बघू. गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. राम, मोहन, जॉन, मीरा. उत्तर मीरा. 2. सुतार, मनुष्य, सोनार, चित्रकार. उत्तर मनुष्य. 3. मेथी, चाकवत, काकडी, पालक. उत्तर काकडी. 4. पोपट, कोल्हा, चिमणी, मोर. उत्तर कोल्हा. 5. डोळा, पाखरे, फुले, झाडे. उत्तर डोळा. आता आपण बघू. हे शब्द असेच लिहा. 1. क्रीडा, क्रीडा. 2. बहीण, बहीण. 3. सूर्य, सूर्य. 4. मंदिर, मंदिर. 5. नवीन, नवीन. 6. परंतु, परंतु. 7. मी, मी. 8. आशीर्वाद, आशीर्वाद. 9. संशय, संशय. 10. ठराविक, ठराविक. 11. उज्ज्वल, उज्ज्वल. 12. नैऋत्य, नैऋत्य. 13. घेऊन, घेऊन. 14. कृपा, कृपा. 15. ठेवून, ठेवून. सांगा पाहू सुखकर्ता दुखकर्ता ही गणपतीची आरती कोणी लिहिली आहे? उत्तर संत रामदास स्वामी. आता आपण पान क्रमांक 5 वरील प्रश्न बघू. खाली दिलेल्या शब्दकोड्यातून पुढील गोष्टींची नावे शोधा. 1. आपला देश भारत, भारत. 2. आपला राष्ट्रीय पक्षी मोर, मोर. 3. आपला राष्ट्रीय प्राणी वाघ, वाघ. 4. आपला राष्ट्रीय वृक्ष वड, वड. आपले राष्ट्रीय फळ आंबा, आंबा. आपले राष्ट्रीय फूल कमळ, कमळ. आपले राष्ट्रीय चलन रुपया, रुपया. आपला राष्ट्रध्वज तिरंगा, तिरंगा. आपले राष्ट्रगीत जन गण मन, जन गण मन. आता पुढील प्रश्न आपण बघू. खाली दिलेले शब्द वर्णानुक्रमे लावा. 1. कावळा, केळे, भाव, समान, ससा. उत्तर कावळा, केळे, भाव, ससा, समान. 2. गिरण, गीता, गाव, गुऱ्हाळ, गवळी. उत्तर गवळी, गाव, गिरण, गीता, गुऱ्हाळ. 3. भुंगा, कोपरा, दौलत, औषध, चिवडा. उत्तर औषध, कोपरा, चिवडा, दौलत, भुंगा. 4. रघु, राम, रुमाल, रिकामा, रस्ता. उत्तर रघु,
रस्ता, राम, रिकामा, रुमाल. 5. पिवळा, पेरू, पतंग, अंबारी, ज्ञानेश्वर. उत्तर अंबारी, पतंग, पिवळा, पेरू, ज्ञानेश्वर. सांगा पाहू, प्लॅटफॉर्मला मराठीत काय म्हणतात? उत्तर व्यासपीठ. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.